जालना मतदारसंघामधून दानवे साहेब भाजपचे तिथले सध्याचे चालूमधले खासदार आहे आणि गेले 35 वर्ष ते त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडणूक लढवतात आणि निवडणूक येतात. हे मग यावेळेस जालन्यामधून जरांगे पाटलाचा उमेदवार उभा टाकेल आणि तो मात देईल दानवेंना, हे पण एक समीकरण चाललं होतं जास्त. त्यामध्ये त्याचं 2-3 नावं आले जालन्यासाठी. एक कुठला महाराज होता, महाराज, आणि त्यानंतर आपले मंगेश साबळे. आता मंगेश साबळे हे सर्वांना माहिती आहे कोण, एक सरपंच आहेत ते संभाजीनगरमधील. आता मंगेश साबळे यांची उमेदवारी दाखल झालेली आहे जालनामधून. मग त्यावेळेस जालनामधून त्यांनी उमेदवारी दाखल केली आणि दाखल केलेली असताना त्यावेळेस एक लोकांमध्ये संभ्रम आणि लोकांमध्ये एक आपलं मत डायव्हर्ट करण्यासाठी लोकांमध्ये एक गोष्ट तिथं पसरवली जाते. ती गोष्ट कुठली असेल तर मंगेश साबळे हा जालन्यामधून उमेदवारी टाकली, तो दानवेचाच माणूस आहे आणि त्यांना दानवेंनीच तिथून अर्ज टाकायला लावलेला आहे. कारण काय की जर या ठिकाणी दानवेंनी सांगितल्यामुळे तर मंगेश साबळेंनी अर्ज टाकला असेल तर काय होईल, तिथं मत डायव्हर्ट होते. समजून घ्या, मंगेश साबळेंनी सांगितलेलं आहे जालना या ठिकाणामधून दानवेच्या विरोधामध्ये काँग्रेसनं उमेदवार दिला नाही आणि जालन्यामध्ये काँग्रेस आणि भाजप यांची तिथं युती आहे किंवा काँग्रेस ही भाजपची बी टीम ही जालन्यामधून आहे आणि वंचितचे लोक म्हणतात की काँग्रेस ही बी टीम आपल्या पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपची आहे. हा एक पुढील प्रकार आहे. आता जालन्यामधून जर मंगेश साबळेची उमेदवारी तिथं दाखल त्यांनी केलेली आहे, याचा फायदा नक्कीच भाजपला होऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही. पण या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे की जालन्यामधून उमेदवारी दाखल केलेले मंगेश साबळे यांचं जे व्यक्तिमत्व आहे आणि ते एक व्हायरल सरपंच आहेत, नेहमी शेतकऱ्याच्या समस्या करता, म्हणजे प्रत्येक जे प्रॉब्लेम असतात गावागावामध्ये त्या प्रॉब्लेमसाठी तो व्यक्ती निस्वार्थीपणे सेवा देत आहे आतापर्यंत आणि त्याला पूर्णपणे सपोर्ट हे गावातील लोकच करतात. गावातील लोक, मित्रमंडळी असेल, सर्व हे लोक त्यांना मदत करतात पूर्णपणे आणि त्यांना एक आशा आहे की यावेळेस सुद्धा मला समाज हा मदत करेल. कारण बघा, जर एखादं काम निस्वार्थी असेल, मनामध्ये कुठला स्वार्थ घेऊन माणूस करत नसेल तर त्यासोबत लोक आपोआप जुडतात, त्यामध्ये काही शंका नाही. आणि या ठिकाणी मंगेश साबळे यांचा विजय हा सुकर होत आहे. ह्याची 2-3 कारणं आहेत. आता पहिलं कारण म्हणा तुम्ही मराठा आरक्षण. मंगेश साबळे यांचं योगदान हे आरक्षणामध्ये सुद्धा आहे. भलेही जरांगे पाटलांनी सांगितलेले माझी फोटो किंवा माझं नाव वापरू नका, पण तरीही याचा इफेक्ट मंगेश साबळेवरती होणार नाही. जरांगे पाटलांचं हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे, तुमचं जर नाव भाजप न वापरता ते गोष्ट वेगळी आहे, काँग्रेसनं वापरलं गोष्ट वेगळी आहे, पण एक ग्राउंड मधला एक व्यक्ती आहे, खेड्यातला सरपंच आहे, त्याचं चांगलं कार्य आरक्षणासाठी आहे. ज्या व्यक्तीनं सदावर्तीच्या विरोधात मुंबईला जाऊन गाड्या फोडल्या होत्या, प्रत्येक वेळेस हा तरुण रस्त्यावरती उतरतो लोकांसाठी, तर अशा व्यक्तीला सपोर्ट त्यांना करावा, त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे होता. पण ते सध्या जरांगे पाटीलच्या डोक्यामध्ये कुठली हवा शिरली आहे काय माहिती. ते स्पष्टच बोलतात की आमचा कुठला उमेदवार नाही. हे कुठली गोष्ट झाली सांगा बरं तुम्ही. अहो, तुमचा उमेदवार नाही, मग मराठाचा उमेदवार जर मंगेश साबळे नसेल तर मंगेश साबळे हा कोण आहे? आणि तुमचं म्हणणं काय आहे, लोकसभेमध्ये आम्हाला जायचं नाही, पण विधानसभेपेक्षा किंवा महाराष्ट्रामधील सगळ्यात जे मोठं व्यासपीठ आहे किंवा सभागृह आहे ते सभागृह म्हणजे लोकसभा. ज्या गोष्टी महाराष्ट्रामधून तुम्हाला साध्य होणार नाहीत, ज्या गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रातून तुम्हाला भेटणार नाहीत, तुम्ही तिथे जाऊन मागून घेऊ शकता. आणि तुम्ही यावेळेस तुम्ही तर मागा तुम्ही घेत असाल मागा, तर त्याचं आम्ही समजायचं काय, हे पण प्रश्न लोकांना पडलेले आहेत. आता मंगेश साबळेवरती आरोप होतोय की मंगेश साबळे हे दानवेंचाच उमेदवार आहे किंवा दानवेंनी त्यांना उभं केले मंगेश साबळ्यांना मत खाण्यासाठी.
हे पूर्णपणे गोष्टी चुकीच्या आहेत. तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. एक तर त्यांनी असं चालू केलंय की मंगेश साबळे यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलंय. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास 35 वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे. कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे एकच आहेत. भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये. मी नागडा आहे, माझ्याकडे काही संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही, हे लोक जे आहेत अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे. मी सगळ्यांना एकच विनंती करेल की जे विरोधक आहे, विरोधक म्हणण्यापेक्षा ज्यांचा पिंड राजकारण आहे, ते आपल्यावर आता बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहे. ते काही प्रकरणं काढू शकतात, काहीही सांगू शकतात. एक तर त्यांनी असं चालू केलंय की मंगेश साबळे यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलंय. हे काँग्रेस पुरस्कृत लोक असं म्हणत आहे. या ठिकाणी मी सर्व समाजाला, सर्व तरुणांना, 18 पगड जातीला, सर्व शेतकऱ्याला, जनतेला आवाहन करू इच्छितो की या जालना मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास 35 वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे. मात्र मागच्या 7 निवडणुकामध्ये एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही, म्हणून आता सुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही. मुळात काँग्रेस रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विजयी होऊ शकत नाही. कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे एकच आहेत. कल्याण काळे यांनी ठरवलंय की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवलंय की कल्याण काळे यांना आमदार करायचं. भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये, म्हणून हे दोघंही आपल्याला फसवत आहे. आपण अपक्ष म्हणून उभं राहणार आहोत. आपला समाज, 18 पगड जात आणि सर्व शेतकरी यांना आवाहन करतो की कुठल्याही यांच्या भूलथापाला बळी पडू नका आणि अपक्ष उमेदवाराला निवडून द्या. तुमच्या भावना संसदेपर्यंत, तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न, तुमच्या या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न आणि गोरगरीब जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर भांडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. माझी स्ट्रॅटर्जी एकच आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. मी नागडा आहे, माझ्याकडे काही संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही, हे लोक जे आहेत मला उभं करू म्हणतायत, मला उभं राहा म्हणतात, हेच माझं प्रेम आहे. त्यांच्या भरोशावर मी निवडणूक लढवणार आहेत आणि तेच मला विजय मिळवून देणार आहेत. कारण माझ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही, आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित नाही, मुलांचं हॉस्पिटलमध्ये लेकीबाळीला प्रेग्नेन्सीसाठी या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत. अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे. आणि जालना जिल्ह्याचं शिक्षण सुधारायचं असेल, जालना जिल्ह्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर एक सक्षम उमेदवार, सुशिक्षित उमेदवार तुम्हाला निवडून द्यावंच लागेल. 15-15, 20-20 वर्ष झाले या खासदार महोदयांनी गावात सुद्धा पाय ठेवलेले नाही. तुम्हाला लढणारा, तुमच्यासाठी रोडवर रस्त्यावर येणारा जर का उमेदवार हवा असेल तर तुम्ही त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहा, असंच मी म्हणेल. ज्याप्रमाणे जालन्यामध्ये काँग्रेस हाच बी टीम भाजपची, हे वारंवार साबळे सांगत आहेत. बघा, आपण एक गोष्ट चुकीची करतो, कारण हे राजकारणी लोक सर्व एकच असतात. ते वरून ते खालीपर्यंत सर्व एकच असतात. सर्वांचा उद्देश एकच असतो. फक्त आपण कार्यकर्तेच खाली भांडण करत असतो की हा माझा पक्ष, हा माझा नेता, हे माझं चिन्ह, हा झेंडा माझा. ह्या गोष्टी फक्त आपणच करत असतो आणि आपण एकमेकांसोबत वैर बनवून घेतो गावागावामध्ये. बाकी हे जे लोक आहेत राजकारणी, हे पूर्ण एकच असतात. आणि या ठिकाणी बघा, किती उदाहरणं आहेत. भाजपमध्ये भाजपपेक्षा जास्त कार्यकर्ते आणि त्यानंतर भाजपमध्ये भाजपहून जास्त नेते म्हटलं तर ते नेते काँग्रेसचे आहेत. आणि भाजपमध्ये भाजपचे लोक हे कमी उरलेले आहेत. त्यामध्ये भरणा पूर्ण काँग्रेसचा झालेला आहे. सगळ्यात जास्त लोक काँग्रेसच्या नंतर सेना, त्यानंतर राष्ट्रवादी. पण हे लोक पूर्ण हे यामध्ये आले. पण हे तुमचे नेते इकडे आलेले आहेत, पण तुम्ही तिकडे गेला आहात का? नाही. तुम्ही अजून सुद्धा एका पक्षाच्या मागं, माणसाच्या मागं तुम्ही खंबीरपणे उभे असता. तुमचा नेता कसाही असू द्या. मागं बघा, आपलं अमरावतीला तिथले एक पोटे म्हणून आमदार आहेत माझे, त्याने बोलले होते, जर आम्हाला भाजपने एखाद्या गोट्याला त्यानंतर शेंदूर लावून दिला तर आम्ही त्याला निवडून आणू. बघा, म्हणजे एवढे नालायक लोक, म्हणजे मतदार, त्यांचं म्हणणं आहे की मतदारांना काहीच कळत नाही. आम्ही दगडाला तरी तुम्ही उभं केलात तर आम्ही त्याला निवडून आणू शकतो, एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. म्हणजे मतदाराला हे कळत नाही आपण मत करतोय कुणाला, आपण मत दगडाला करतोय की धोंडाला करतोय, या गोष्टी कळत नाहीत. म्हणजे पक्षश्रेष्ठी जे सांगल तो नेता, पक्ष सांगल तेच खरं. तो पुढचा चोर असेल तरी चालतंय, फक्त पक्षानं सांगितलंय म्हणून त्याला निवडून आणायचं, त्याला वोट करायचं. ही अशी जी अवस्था आहे, ती अशी अवस्था सध्या आपल्या भारतामध्ये चालू आहे. आणि त्याचं उदाहरण तुम्ही पाहू शकता. आता जालन्यामधून जर मंगेश साबळेंना
खाली ओढायचं काम हे भाजप पूर्णपणे ताकद लावून करणार, यामध्ये काही शंका नाही. कारण एक अपक्ष उमेदवार एक रनिंग खासदारला कशी मात देऊ शकतो हे एक विषय पाहण्याचा आहे. पण या ठिकाणी जर मराठा फॅक्टर जर ऍक्टिव्ह झालं, जर मराठा आणि शेतकरी हे सर्व जर एक झाले, तर मंगेश साबळेंचा विजय नक्कीच होऊ शकतो. हा शेतकरी कुण्या जातीचा नसतो, समजून घ्या. शेतकरी कुण्या पक्षाचा नसतो. कारण सरकार कुणाचं येऊ द्या, शेतकऱ्याचं मरण हे निश्चितच आहे. कारण कुठलंही शासन शेतकऱ्यासाठी कधीच कुठलंही काम करत नाही. अहो, तो येशीतनं खाली येत नाही. कुणी येशीमध्ये बसून शेताची पाहणी करतात, वरून फिरतात हेलिकॉप्टरमधून, वरून पाहणी करतात, पण बांधावरती कोणी येऊन बघत नाही. अशी अवस्था आहे. अशा वेळेस लोक मंगेश साबळ्यांना नक्कीच निवडून देणार आणि मंगेश साबळ्यांचा विचार ते नक्कीच करणार. अहो, रस्ते बनवणे, घरं बांधणे हा विषय वेगळा झाला. हे प्रगती नसते होत. एखादं मंदिर बांधलं, एखादं घर बांधलं, एखादी संस्था काढली, यांना विकास नाही होत. विकासासाठी गावातला शेतकरी जगला पाहिजे, गावं पुढे आले पाहिजेत, मग त्यावेळेस विकास होतो. आता जालन्याचे लोक मंगेश साबळ्यांना कितपर्यंत साथ देतात हे गोष्ट महत्वाची आहे. तुम्हाला कोणाच याविषयी वाटतंय काय, नक्कीच कमेंट करून सांगा.